माधव, तुला त्या सुषमानी पान दिलं आणि त्या पानामुळे तुला गुंगी चढली. आणि यासाठीच मी तुला सांगत होते की त्या सुषमाशी बोलू नकोस, लांब राहा. पान घेवा. घेवा. पान? नाही नाही, नको नको. त्या दिवशी तर खाल्लास म्हणून तर नको. त्या दिवशी माझी शुद्धच हरपली होती. नको रे. त्या दिवशी बहारा जरा जास्त झाली होती. पण आता घेवा ना. नाही नको, नकोच. बायको घाबरतास म्हणून काय? काय म्हणतील त्यो? 21 वर्ष झाली संसारात. रागवल्यो तर समजवा नंतर. नाही, नकोच. आणि ती आता यावेळी समजून घेणारच नाही. बरा, मग एक काम करा. काय ते? तुम्हीच स्वतः पान बनवून घेवा. मी? मग मी बनवून देऊ? नाही नाही, नको नको. मी बनवतो काय? हे काय पान असं बनवायचं? त्यात काय कठीण आहे का? हे पान घेतलं असं, हा देठ असा मोडला, हा असा चुना लावला, हा शिरण शिर, इथे असे 2 तुकडे. हे मात्र कमी टाकायचं. आणि हे असं झालं की हा पानाचा विडा तयार. आणि हा पानाचा विडा हा. निलिमा, तू? हो, मीच. सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब केलं का मी? अगं नाही. प्लीज कंटिन्यू. अरे वा माधव, आज तू पान लावतोयस. गुड. नाही ग, असं काय नाहीये. उगाच आता काहीतरी बोलू नकोस. मला दिसतंय समोर. आणि तू माधव पासून लांब राहायचंस. आणि हे मी शेवटचं सांगते तुला. नुकताच नाऊन झालेला दिसता तुमचा. निलिमा, 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 अगं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?